आज आपण करणार आहोत मटकीची भाजी आणि ती सुद्धा अगदी झटपट होणारी आणि सुकी अशी भाजी आपण करणार आहोत, जी चवीला अतिशय अप्रतिम अशी लागती. तर पाहू शकता इथे साधारण 1.5 पावशेर मी मटकी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण ती मटकी स्वच्छ अशी निवडून घ्यायची आहे आणि धुवून व्यवस्थित आपल्याला पाण्यामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर इथे मी 2 कांदे चिरायला घेतलेले आहेत. तर कांदा तुम्ही तुम्हाला हवा तसा वापरू शकता. तर इथे मी 2 कांद्याचा वापर या भाजीसाठी केलेला आहे आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे 2च्या ऐवजी 3 देखील कांद्याचा वापर करू शकता. तर कांदे आपल्याला व्यवस्थित असे बारीकच चिरून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता इथे मी कांदा अतिशय असा बारीक चिरून घेत आहे. तर कांदा जितका छान बारीक चिराल ना तितकीच छान भाजीला आपल्या चव येते. तर छान अशा प्रकारे बारीक असा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. कांदा चिरून घेतल्यानंतर आपल्याला टोमॅटो देखील चिरून घ्यायचे आहेत. तर 2 टोमॅटो मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर ड्राय मसाले काढून घ्यायचे आहेत. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गोडा मसाला आणि कांदा लसूण मसाला आणि हळद, थोडीशी हळद. तर अशा प्रकारे ड्राय मसाले मी सर्व काढून घेतलेले आहेत. पातेलं मी इथे ऑलरेडी गरम करायसाठी ठेवलेलं होतं. तर पातेलं इथे छान आपलं गरम झालेलं आहे. त्यानंतर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे. तर तेल छान इथे आपलं तापू द्यायचं आहे. तर गरम इथे छान तेल आपलं झालेलं आहे. ते कांदे आपण चिरून घेतले होते ते कांदे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये टाकून छान असे लालसर आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत. तर कांदा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. तर पाहू शकता जोपर्यंत कांदा असा लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर जे टोमॅटो आपण चिरून घेतले होते ते टोमॅटो आपल्याला कांद्यासोबत तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत ते सॉफ्ट असे होत नाहीत. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. आलं लसूणच्या पेस्टचा कच्चेपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये कांदे आणि टोमॅटो सोबत आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असे तेलामध्ये छान परतून झालेले आहेत. छान असे ते मऊ आणि सॉफ्ट देखील झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे जे ड्राय मसाले आपण काढून घेतले होते ते ड्राय मसाले आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत. तर ड्राय मसाले देखील आपल्याला एकदम अशा बारीक फ्लेम वरती आपल्याला व्यवस्थित असे तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. त्याने आपल्या भाजीला कुठलीही भाजी असो त्याला छान असा रंग येतो आणि तरी देखील येते. आणि इथे मी थोडासा मटन मसाल्याचा वापर देखील केलेला आहे. तर मटन मसाल्याचा वापर या भाजीत तुम्ही एकदा नक्की करून बघा. अतिशय सुंदर अशी भाजी लागते. त्याचबरोबर इथे मी मिसळचा मसाला देखील थोडासा वापरलेला आहे. मिसळच्या मसाल्याने देखील अप्रतिम अशी या भाजीची चव होती. तर मिसळचा मसाला जर तुम्ही मटकीच्या उसळमध्ये कधी टाकला नसेल तर नक्की एकदा तुम्ही टाकून अशा प्रकारे भाजी एकदा करून बघा. तर सर्व मसाले इथे आपले छान परतून झालेले आहेत. त्यानंतर इथे मी 1 ग्लासभर असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे. तर 2 ते 3 मिनिटं इथे मी झाकण ठेवलं होतं. आता पाहू शकता छान आपला मसाल्यांना उकळी आलेली आहे आणि व्यवस्थित छान आपले मसाले असे उकळलेले आहेत आणि सुंदर अशा प्रकारे एकजीव असे ते झालेले आहेत आणि शिजलेले देखील आहेत. आता इथे चवीनुसार मीठ आपल्याला थोडं टाकून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मटकी आपण जी धुवून ठेवली होती ती व्यवस्थित आपल्याला घोळून घोळून आपल्याला या भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे. त्याने काय होतं आपल्याला जेव्हा आपण खातो त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचा खडा किंवा गार आपल्याला लागत नाही. तर त्यामध्ये गार येऊ नये म्हणून व्यवस्थित अशी घोळून घोळून आपल्याला व्यवस्थित अशी मटकी टाकून घ्यायची आहे. तर मटकी मी व्यवस्थित निवडली होती, धुवून देखील घेतले होते आणि पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तर अशा रीतीने आता मी घोळून घोळून घेत आहे आणि व्यवस्थित अशी सर्व मटकी आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व मटकी मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला ती परतून घ्यायची आहे आणि परतून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित झाकण ठेवायचं आहे आणि थोडीशी आपल्याला 1-5 मिनिटं ती व्यवस्थित अशी शिजून घ्यायची आहे. तर पाहू शकता मटकी इथे मी व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे आणि आता मी त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे. तर मटकीला छान उकळी आलेली आहे आणि झाकण मी इथे ठेवलं होतं, झाकण काढून घेतलेलं आहे. तर मटकीमधलं पाणी देखील थोडंसं छान असं आटलेलं आहे आणि थोडीशी रस्सा टाईप अशी मटकी झाली आहे. तर तुम्हाला
एवढी जर मटकी या प्रमाणात हवी असेल तर तुम्ही या प्रमाणात देखील ठेवू शकता, किंवा तुम्हाला पूर्ण सुकी अशी मटकी करायची असेल तर तुम्ही पुन्हा 1-2-4 मिनिटं तुम्ही झाकण ठेवू शकता आणि व्यवस्थित अशी मटकी व्यवस्थित छान सुकी करून घेऊ शकता. तर पाहू शकता किती सुंदर आपली मटकीची भाजी इथे बनून तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही मटकी करून एकदा बघितली ना, खाण्यास अतिशय सुंदर अशी लागते. माझ्या मुलींना तर अशा मटकीची भाजी अतिशय आवडते. आमच्या घरात अतिशय आवडीने अशी भाजी खातात. तर इथे भाजी आपली बनवून तयार आहे. अतिशय चटपटीत आणि पटकन अशी झटपट होणारी सोप्या पद्धतीची ही मटकीची उसळ आहे. ही डब्यासाठी देखील करण्यासाठी अतिशय सोपी आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मोठ्यांच्या देखील टिफिनमध्ये अशा प्रकारची मटकीची उसळ तुम्ही देऊ शकता. जी भाताबरोबर देखील खाण्यासाठी अतिशय सुंदर अशी लागते. पाहू शकता किती सुंदर आपल्या मटकीच्या उसळचा रंग देखील आलेला आहे आणि सुगंध देखील अतिशय सुंदर असा येत आहे. तर तयार आहे. इथे मी थोडीशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. तयार आहे इथे आपली मटकीची अगदी सोप्या पद्धतीची उसळची भाजी. तर पाहू शकता इथे आपली सोप्या पद्धतीची सुकी अशी मटकीची भाजी बनून तयार झालेली आहे आणि आता मी ती एका बाउलमध्ये काढून घेत आहे. पाहू शकता किती सुंदर आपली भाजी झालेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही पण अशा रीतीची भाजी जर कधी केली नसेल ना, तर नक्की एकदा करून बघा आणि प्लीज मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला मटकीची ही सोप्या पद्धतीची भाजी कशी वाटली. अतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी ही भाजी आहे आणि खाण्यास अतिशय चटपटीत अशी लागते. तर तुम्ही जर कधी केली नसेल तर एकदा अशी भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा. प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. तर माझी भाजी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी शेअर देखील करायला विसरू नका. तर पाहू शकता इथे आपली मटकीची उसळ बनून तयार झालेली आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही कधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीजचे देखील नोटिफिकेशन येतील. तर पाहू शकता तयार आहे इथे आपली अगदी झटपट होणारी आणि सोप्या पद्धतीची अशी मटकीची उसळ. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा प्रकारच्या नवनवीन रेसिपी घेऊन मी पुन्हा येणार आहे. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.